नमस्कार, मी प्रशांत कदम. 5 मार्च ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पुढच्या काही वर्षांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल, कोण कुणाच्या सोबत असणार, कोण कुणाचा हात सोडणार, हे सगळं या तारखेला डिसाईड होणार आहे. तुम्ही म्हणाल असं काय आहे 5 मार्चला? राज्यसभेच्या 7 जागांसाठी नुकतीच महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर झालेली आहे. अर्थात मतदानाची वेळ आली तर मतदान 16 मार्चला होणार आहे, पण 5 मार्चला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे आणि या तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणार आहे. शरद पवार हे इतक्या वर्षांच्या सक्रिय राजकारणानंतर निवृत्ती घेणार की पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाणार, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा फैसला या दिवसापर्यंत होणार आहे. जर समजा त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जायचं नाही ठरवलं तर त्याचा विलिनीकरणाच्या दृष्टीनं किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं सुद्धा फार मोठा परिणाम होणार आहे, हे काही वेगळं सांगायला नको. दुसरीकडे महाविकास आघाडीमधलं कोऑर्डिनेशन विधानसभेच्या निकालाला 2 वर्ष झाल्यानंतर अजूनही टिकून आहे का, हे सुद्धा याच निवडणुकीमध्ये दिसेल. कारण तीनही पक्षांना एकत्रित राहिल्यानंतर एक उमेदवार आपला राज्यसभेवरती पाठवता येणार आहे. काँग्रेसनं आत्ताच म्हणायला सुरुवात केलेली आहे की जर शरद पवारांना राज्यसभेची ही जागा द्यायची असेल तर विधान परिषदेच्या वेळी उद्धव ठाकरेंची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे. आता उद्धव ठाकरेंची मुदत मे 2026 पर्यंत संपती आहे आणि पुन्हा ते विधान परिषदेवरती जाणार आहेत की नाहीत, कारण ठाकरे घराण्यातला एखादा व्यक्ती पहिल्यांदाच अशा पद्धतीनं विधान परिषदेचा सभासद झालेला होता ज्यावेळी त्यांच्याकडं मुख्यमंत्रीपद आलेलं होतं आणि त्या अर्थानं याही गोष्टींची चर्चा, याच्याबद्दलची क्लॅरिटी सुद्धा याच तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्रित राहणार की नाही हे सुद्धा याच तारखेला कळेल. महायुतीमध्ये शिंदे आणि भाजप यांचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये शिंदेंना ठाणे पट्ट्यातल्या अनेक महापालिकांमध्ये भाजप कसं कॉर्नर करतंय, एकमेकांचे नगरसेवक पळवण्यापासून महापौर बसवण्यासाठी एकमेकांना शह काटशह हे सगळं चालू आहे आणि त्याचा पुढचा अंक या 5 मार्चपर्यंत सुद्धा आपल्याला कळेल. कारण महायुतीच्या बाजूनं सुद्धा गणितं काही वेगळी सांगतात. म्हणजे आत्ता 7 जागांसाठी जी निवडणूक होतीये त्याच्यामध्ये भाजपला 4 खासदार जर आपले पाठवायचे असतील तर 144 मतं लागतात. आत्ता त्यांच्याकडे 137च्या आसपास मतं आहेत. पण शिंदेंना जर आपला दुसरा खासदार पाठवायचा असेल तर त्यांना अधिकची जवळपास 20 मतं लागतात आणि कदाचित शिंदे असं म्हणू शकतात की महाविकास आघाडीची जी अतिरिक्त मतं आहेत ती मी माझ्या बाजूला वळवतो वगैरे वगैरे. पण हे कोऑर्डिनेशन जे आहे ते महायुतीमध्ये नेमकं कसं होतंय, शिंदेंना एका जागेवरच ठेवतायत की शिंदे आपला एक अधिक उमेदवार निवडून यावा यासाठी निवडणूक म्हणजे मतदान होईपर्यंत ही वेळ आणतात, याचा सुद्धा फैसला या तारखेला होणार आहे. आणि म्हणून ही तारीख जी आहे ती फार महत्त्वाची असणार आहे. याच दृष्टीनं जर आपण एक थोडक्यात अजून एका गोष्टीचं उत्तरसुद्धा या दिवशी मिळणार आहे, ते म्हणजे अजित पवारांच्या पक्षामधून राज्यसभेवरती कोण जाणार, पार्थ पवार राज्यसभेवरती पाठवले जाणार का, की जे पार्थ पवार 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते. पार्थ की जय हे जे गेल्या काही दिवसांपासून सगळ्या बाजूनी चर्चेत असलेली गोष्ट आहे त्याचं उत्तर सुद्धा कदाचित याच तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 7 जागांसाठी ही निवडणूक जाहीर झालेली आहे. खरं तर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, त्यामुळं त्या राज्यसभेच्या खासदार आता नसतील. त्या कदाचित विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील, कारण 6 महिन्यामध्ये त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व बाळगणं हे आवश्यक आहे. पण सगळ्यात कळीची गोष्ट ही आहे की सुनेत्रा पवारांनी अद्यापही राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही आहे. म्हणून आत्ता केवळ 7च जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच्या पाठीमागं अजून एक गणित आहे. कारण जर 8 जागांसाठी निवडणूक एकत्रितपणे जाहीर झाली असती तर कदाचित महाविकास आघाडीला अजून एक थोडाफार इकडून तिकडून काही करून आपला एखादा उमेदवार पाठवण्याची शक्यता निर्माण झाली असती किंवा भाजपला
शिंदेंना अधिकचा उमेदवार देण्याची वेळ आली असती, म्हणून देखील कदाचित या 2 निवडणुका ज्या आहेत त्या क्लब केलेल्या गेलेल्या नाहीयेत. सुनेत्रा पवारांचा राजीनामा अद्यापही झालेला नाहीये. तो नंतर योग्य वेळी होईल, पुढच्या 6 महिन्याच्या आधीच म्हणजे. पण एकाच जागेसाठी निवडणूक झाली तर साहजिक आहे की त्याच्यामध्ये महायुतीचा फायदा आहे, त्यांचाच एक उमेदवार निवडून येणार आणि त्यामुळं या निवडणुकीसोबत ती निवडणूक लागू नये यासाठी अत्यंत हुशारीनं हा राजीनामा अद्यापही झालेला नाहीये. ही पहिली गोष्ट. आता आकड्यांचं गणित काय सांगतं ते आधी आपण नीट बघूयात. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कोटा ठरवण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये जे आमदार मतदान करणार आहेत त्याला 100 गुणायचं आणि जितक्या जागा आहेत त्याच्यापेक्षा एका जागेनं त्याला भागाकार करायचा. म्हणजे आता आपल्या विधानसभेची जर आपण आत्ताची परिस्थिती लक्षात घेतली तर 2 आमदारांचं निधन झालंय, शिवाजीराव कर्डिले आणि अजितदादा पवार. त्यामुळं 286 आमदार आत्ता विधानसभेमध्ये आहेत. 286 गुणिले 100 भागिले जर आपण 8 केलं तर उत्तर येतं 3575. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, 3576. म्हणजे इतकी पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती मिळाली पाहिजेत. एका मताचं मूल्य जे आहे ते 100 असतं. म्हणजे 36 आमदारांची पहिल्या पसंतीची मतं एक खासदार निवडून येण्यासाठी आवश्यक आहेत. कोटा जो आहे आवश्यक मतांचा तो 36 आहे असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. आता जर 36 हे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीचं संख्याबळ बघा. महाविकास आघाडीचं संख्याबळ कसं आहे? महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 20 आमदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे 16, 20 अधिक 16 36 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 46. म्हणजे 36चा कोटा आहे आणि त्यांच्याकडे मतं आहेत 46, अधिकची 10 मतं त्यांच्याकडे आहेत. आपण हे सगळं यासाठी बोलतोय गणित की जर समजा निवडणुकीची वेळ आली तर. पण महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आलेली आहे. मागच्या वेळी जेव्हा मतदान झालेलं होतं तेव्हा धनंजय महाडिक हे राज्यसभेवरती निवडून आलेले होते आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यावेळी त्यांचा पराभव झालेला होता आणि तिथूनच एकनाथ शिंदेंच्या बंडाची सुरुवात झालेली होती. त्या दृष्टीने ती सगळी निवडणूक जी आहे ती किती ऐतिहासिक ठरलेली होती हे वेगळं सांगायला नको. आत्ता ज्या जागा निवृत्त होत आहेत ते सदस्य कोण आहेत? शरद पवार, फौजिया खान हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार गटाचे, रामदास आठवले, भागवत कराड हे भाजपचे, रजनी पाटील काँग्रेस आणि प्रियांका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे. आता आपण एक असं गृहीत धरूया की रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भाजपला दलित चेहरा आवश्यक असतो, त्यामुळे कदाचित आठवलेंना पुन्हा राज्यसभेवरती पाठवलं जाईल, त्याच्याबद्दल काही फार शंका नाहीये. त्यामुळं जर समजा इतर 6 उमेदवारांच्या बद्दल आपण आता बोलायला गेलो तर एक नक्की आहे की शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील आणि प्रियांका चतुर्वेदी महाविकास आघाडीचे 4 खासदार निवृत्त होत आहेत. पण त्यांच्यापैकी एकालाच राज्यसभेवरती परत जाता येणार आहे. म्हणजे प्रियांका चतुर्वेदी यांची शक्यता कमी आहे, रजनी पाटील यांची शक्यता कमी आहे, फौजिया खान यांची पण. त्यामुळं ज्यावेळी एकत्रितपणे एकच उमेदवार पाठवायचा आहे त्यावेळी कदाचित सर्वांना मान्य होईल अशा पद्धतीचा उमेदवार असला पाहिजे, म्हणून सुद्धा कदाचित शरद पवारांच्या नावाची चर्चा होऊ शकते. आता या संदर्भात जेव्हा विधानसभेची निवडणूक चालू होती तेव्हा 5 नोव्हेंबर 2024ला बारामतीच्या शिरसुफळ गावामध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारामध्ये शरद पवारांनी एक विधान केलेलं होतं की आता राज्यसभेच्या माझ्या कारकिर्दीला 1.5 वर्ष राहिलेलं आहे, पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा सुद्धा आता विचार करावा लागेल. म्हणजे ज्यावेळी युगेंद्रला निवडून द्या असं आवाहन बारामतीमध्ये शरद पवार करत होते, त्यावेळी एक प्रकारे आता आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होतोय, आपण आता पुन्हा राज्यसभेवर नसणार आहे, 85 वय आहे शरद पवारांचं. त्या दृष्टीनं त्यांनी निवृत्तीचे हे संकेत दिलेले होते. अर्थात पवारांनी जाहीर केलेलं आहे म्हणून ते त्या शब्दावरती राहतील असं सुद्धा नाहीये, कारण आता नॅरेटिव्ह बरंच बदललेलं आहे. अजित पवारांच्या जाण्यामुळं
बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचा विचार करावा लागेल की ज्या क्षणी शरद पवार आता सक्रिय राजकारण करणार नाहीत हा मेसेज जाईल, त्याच्यानंतर शरद पवार गटामधली अस्वस्थता जी आहे ती जास्त वाढू शकते. पुढचा ताबा पक्षाचा मध्ये कोणाचा असणार, पक्ष कोण चालवणार याच्याबद्दलची चर्चा लगेचच सुरू होऊ शकते आणि त्या दृष्टीनं सुद्धा कदाचित शरद पवार पुन्हा स्वतः ही निवडणूक लढवत आहेत का हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 5 मार्चपर्यंत कळणार आहे. 5 मार्चपर्यंत आपल्याला हे देखील कळेल की अजित पवारांचा पक्ष त्यांची जी एक जागा आहे राज्यसभेची त्याच्यासाठी नेमकं कुणाला पाठवतोय. पार्थ की जय पवार. पार्थ पवार हे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते. जय पवार यांच्या नावाची चर्चा बारामतीमध्ये सुद्धा स्वतः अजित पवारांनी केलेली होती. त्यामुळे या दोघांपैकी नेमका वारसदार कोण असणार आहे याचं सुद्धा उत्तर या निवडणुकीमधनं कळणार आहे. आत्ता या क्षणाला अजित पवार गटाचा कुठलाही उमेदवार राज्यसभेवरती नाहीये, पण त्यांना एक उमेदवार राज्यसभेवरती पाठवता येणार आहे. सुनेत्रा पवारांची जागा नंतर रिक्त होणार आहे, त्याला अजून काही वेळ आहे. पण एक लक्षात घ्या की सुनेत्रा पवारांच्या जागी जो कोणी राज्यसभेवरती जाईल त्याला त्यांची उर्वरित टर्म मिळते, पूर्ण टर्म मिळत नाही. म्हणूनही कदाचित आत्ता जेव्हा पूर्ण टर्म मिळतीये त्यावेळीच पार्थ किंवा जयचा विचार होऊ शकतो. ही सुद्धा शक्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं या अनुषंगानं या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या 5 तारखेला मिळणार आहे. आता राज्यसभेपाठोपाठ लगेचच पुढच्या काही दिवसामध्ये विधान परिषदेची सुद्धा निवडणूक होणार आहे. मे 2026ला 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय, ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर नीलम गोरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील आणि रमेश कराड या 9 आमदारांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठीची एक घटनात्मक आवश्यकता म्हणून विधान परिषदेवरती गेलेले होते. आता पुन्हा ते या जागेवरती जात आहेत का हे आपल्याला बघावं लागेल आणि त्या दृष्टीनं महाविकास आघाडीमधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते योग्य राहतंय का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या विधानसभेतलं आत्ताचं जे बलाबल आहे ते कसं आहे, आपण थोडंसं एक त्याचं गणित बघूयात. भारतीय जनता पक्ष 132, शिवसेना 57, शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार 41, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार 10, जनसुराज्य 2, समाजवादी 2, MIM 1 आणि इतर 5, अपक्ष 2 असे मिळून 288 होतात. आता याच्यामध्ये भाजपचा एक कमी करावा लागेल शिवाजीराव कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कमी करावा लागेल अजित पवारांच्या निधनामुळे. पण महाविकास आघाडीकडं एकत्रितपणे कोटा जो आहे त्याच्यापेक्षा 10 मतं अतिरिक्त आहेत. त्या 10 मतांचं नेमकं काय होणार हा देखील प्रश्न निवडणूक लागल्यावरती होऊ शकतो. आणि ती 10 मतं जर आपण शिंदे मिळवतील असं जर आपण म्हटलं तर कदाचित शिंदे दुसऱ्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार का हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे आता कायमच राज्यसभेची जेव्हा जेव्हा निवडणूक येईल त्यावेळी प्रत्येकच वेळी महाविकास आघाडीला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही आहे. एकत्रित मतांची जुळणी केली तर आणि तरच त्यांना आपला एक एक खासदार जो आहे तो वाढवता येणार आहे. त्या दृष्टीनं सुद्धा महाविकास आघाडीचं कायम राहणं हे कशा पद्धतीनं टिकतं आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जाता जाता शरद पवारांना बहुधा पहिल्यांदाच राजकारणामध्ये अशी वेळ आलेली आहे की इतर पक्षांच्या पाठिंब्यावरती राज्यसभेवरती जावं लागेल जर ते निर्णय घेत असतील जायचा. कारण आत्ता त्यांच्याकडे फक्त 10 आमदार आहेत, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सर्वात कमी आकडा हा त्यांचा आहे. आणि अशा वेळी जर त्यांना स्वतः राज्यसभेवरती जायचं असेल तर मग पुन्हा विलिनीकरणाची चर्चा, पुन्हा NDAकडे जाण्याची चर्चा या गोष्टी मात्र त्यांना थांबवाव्या लागतील. कारण ज्या पक्षांच्या सोबत आपण गेलेलो आहोत त्या पक्षांच्या भूमिकेचा सुद्धा त्यांना विचार करावा लागेल. कारण यांच्या पाठिंब्यानं राज्यसभेवरती जायचं आणि पुन्हा भाजपशी संधान बांधायचं या गोष्टी मात्र त्यांना करता येणार नाही आहेत. आणि त्या दृष्टीनं 5 मार्च ही तारीख फार निर्णायक आहे.
शरद पवार खरोखर सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहेत की नाहीत याचा फैसला या तारखेला होणार आहे. याच्या आधी शरद पवारांनी जेव्हा पक्ष एकत्रित होता तेव्हा ही इच्छा व्यक्त केलेली होती की मी आता फक्त संस्थात्मक राजकारण करेल, राज्यसभेतून मी आता निवृत्त होणार आहे. पण ती अध्यक्षपदासाठी आपली मांड मजबूत करण्यासाठीची त्यांची खेळी होती. नंतर पुन्हा काय घडलं, सगळ्यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा त्यांनाच विनंती केली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता राज्यसभेबद्दलचा निर्णय ते नेमका काय घेतात, वय वर्ष 85 असताना याच्यावरनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदलतील. आणि म्हणून आपण म्हणतोय की ही तारीख जी आहे ती इतकी महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवारांचं सक्रिय राजकारण चालू राहणार की नाही, उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती पुन्हा असणार की नाही, महाविकास आघाडीमध्ये सगळे एकत्रित राहणार का, आणि सोबत शिंदे आणि भाजप यांची टसल किती वाढतीये, अजित पवारांच्या घरातून कुठला उमेदवार पुढे आणला जातोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या 5 मार्च तारखेला कळणार आहेत. त्यामुळं बघूयात नेमकं काय घडतंय. पण तुर्तास आपण इथं थांबूयात. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दल नेमकं काय वाटतं, शरद पवारांच्या बद्दल तुमची कमेंट, ते काय करतील, तुमचा अंदाज नक्की व्यक्त करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.